आज आपण बनवतोय उकडीचे मोदक। सगळ्यात आधी ह्याची उकड कशी काढायची ते बघूया। आता इथे मी घेते 2 कप साधं पाणी आणि 1 कप नारळाचं पाणी। त्यात घालायचे चवीपुरतं मीठ, 1.5 चमचे साखर आणि 1 चमचा तूप। या पाण्याला पूर्णपणे उकळून घ्यायचंय। आता आपल्याला लागेल 3 कप तांदळाचं पीठ आणि जे पाणी आपण गरम केलंय ते ह्यात टाकत राहायचंय आणि साइड बाय साइड ह्याला मिक्स पण करायचंय। आता हे पीठ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करायचंय आणि मिक्स झाल्यावर ह्यावर झाकण ठेवायचंय तोपर्यंत सारणाची तयारी करायची। आता सारणासाठी एका पॅनमध्ये तूप घालायचंय। त्यात आपण ॲड करतोय 2 कप किसलेला नारळ। आता ह्यात तुम्ही गूळ किंवा साखर दोन्हीचा उपयोग करू शकता। इथे आम्ही 1.5 कप साखर वापरतोय। आता या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जोपर्यंत आपली साखर विरघळत नाही। आपलं सारण ऑलमोस्ट तयार झालंय। आता ह्यात मी घालते वेलची पूड। आता ह्याला 1-2 मिनिट स्टर करून एका भांड्यात काढून घ्यायचंय। आता एका बाजूला आपल्याला स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करून घ्यायचंय। पाणी गरम होईपर्यंत मोदक वळून घेऊया। आता जे पीठ आपण झाकून ठेवलेलं त्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय। पाणी इनफ होतं आपण जे वापरलेलं, म्हणून यात आता पुन्हा पाणी ॲड नाही करायचंय। जे मिक्सचर आहे त्याच्यातच कणिक मळून घ्यायचंय। आता आपलं कणिक तयार आहे। मोदक वळून घेऊया। त्यासाठी स्टीमरमध्ये खाली आपल्याला एक कापड ठेवायचंय किंवा केळ्याचं पान सुद्धा तुम्ही ठेवू शकता। थोडंसं तेल घ्यायचंय आणि कणकेचा गोळा घ्यायचा। आता आपल्याला ह्याची वाटी तयार करायची आहे। आता सारण भरायच्या आधी मी याच्या कळ्या काढतेय। तुम्ही उलटं सुद्धा करू शकता। तुम्ही आधी सारण भरू शकता आणि बाजूने त्याच्या पाकळ्या किंवा कळ्या करू शकता। सारण भरल्यावर खालच्या बाजूने आपल्याला मोदक बंद करत घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला त्याचं टोक आलं पाहिजे। आता आहे शेवटची स्टेप। आपल्याला ह्या मोदकांना स्टीम करत ठेवायचं आहे। आता स्टीम करण्यासाठी आपल्याला फार फार तर 20 ते 25 मिनिट लागतात आणि आपल्या बाप्पाचा नैवेद्य तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा।